नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी तालुक्यातील मोहर्ली गावात कार्यरत असलेल्या वैभव स्पिनटेक्स प्रायव्हेट लिमिटेड सुदगिरणी या कंपनी विरोधात करचुकवेगिरी व परवानगीशिवाय बांधकाम केल्याचा आरोप होत असून या विरोधात मोहर्ली ग्रामपंचायत समिती व मोहर्ली ग्रामवासियांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। उद्योगाला ग्रामपंचायतीची कोणतीही बांधकाम किंवा उद्योग परवानगी नसताना बांधकाम सुरू असून यातून लाखो रुपयाच्या महसुलाला ग्रामपंचायतीला मुकावे लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत कमिटीने केला आहे। दिनांक 7 फेब्रुवारी पासून ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवर हे उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाचा 5वा दिवस असून या उपोषण मंडपाला विविध राजकीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे। ग्रामपंचायत मोहर्लीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनानुसार कंपनीकडून तब्बल 32,36,524 रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली। मात्र पंचायत समिती वनीमार्फत करण्यात आलेल्या फेरमोजणीत कर रक्कम फक्त 9,01,21 इतकी ठरवण्यात आली असून दोन्ही आकड्यामध्ये 23,36,503 रुपये इतका मोठा फरक आढळून आला आहे। या तफावतीमुळे ग्रामपंचायत व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। यामध्ये सुदगिरणीने अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे। वैभव स्पिनटेक्स कंपनीला फक्त 11 अटींचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते। या अटीनुसार उद्योग सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीची स्वतंत्र परवानगी आवश्यक होती। मात्र आजगायत कंपनीला ग्रामपंचायतकडून कोणतीही बांधकाम अथवा उद्योग परवानगी देण्यात आलेली नसल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे। तरीही कंपनीने उद्योग सुरू केला व कर आकारणीही करण्यात आल्या प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या आंदोलनाला आतापर्यंत आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीव रेड्डी बुतकुरवार, काँग्रेसचे आशिष खुलसंगे, प्रमोद वासेकर, टीकाराम कोंगरे यासह मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राजूभाऊ धावेंजेवार, दिलीप भोयर, दिलीप काकडे यासह अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला। या उद्योगाबाबत गेल्या 4 वर्षापासून उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार निवेदने देण्यात आली। मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे। कंपनीने ग्रामपंचायतीचे पत्र स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे प्रशासनाशी पत्रव्यवहारही ठप्प झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे। 4थ्या दिवशी या उपोषण मंडपाला पंचायत समितीच्या शिष्टमंडळाने भेट दिली व उपोषणकर्त्यांशी चर्चा केली। यावेळी कोणताही तोडगा निघाला नाही। 17 फेब्रुवारीला ठेवण्यात आलेली सुनावणी आता 12 फेब्रुवारीला होणार असल्याचे कळते। यावेळी वनी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता। उपोषण मंडपात मोठ्या प्रमाणात महिलाही सहभागी झाल्या आहेत। आणि अटकले, कारण आमचा अधिकार आहे तो, आम्ही कसं काम करायचं ते आमच्या ग्रामपंचायतचं हे आहे। हा 100% प्रश्न खरा, आणि त्याच्यासाठीच माझ्यावर जी अॅट्रॉसिटी दाखल झाली आणि काय प्रकरण करू द्या यांना। मी आशिष भाऊ तुम्हाला सांगतो, काही विषय नाही आहे। अरे मरण एक दिवस आहे, आज मरणे का उद्या, मी जगतो याच्यासाठी आहे, उद्या मी मरणार आहोत, याच्यासाठी जगतोय तुम्हाला सांगतो ना। आम्ही लोक आहो ना, त्याच्यासाठी जगतो आम्ही साथी लोक। तुम्हाला एवढी सहानुभूती नाही साहेब की 4 महिला बिचाऱ्या मुलं बाळ सोडून पहाटेच्या चेहऱ्याकडे तुम्हाला एवढी, आणि तुम्ही एवढे निष्ठुर झाले का अधिकारी वर्ग, का तुम्ही याला इथं तयार नाही, भेट द्यायला तयार नाही तुम्ही। या देशात लोकशाही आहे की हुकुमशाही आहे मला